मित्रांनो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेची चाचणी येत्या सप्टेंबरमध्ये करणार असून पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रत्यक्षात मेट्रो मार्गावर धावणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना आणखी 9 महिने प्रतीक्षा करावी लागणार। प्राधिकरणाने हाती घेतलेल्या मान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम 85% जास्त झाले आहे। 23.3 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेवर डक टाकण्याचे काम पूर्ण झाले असून लोहमार्ग टाकले आहेत। सद्यस्थितीला 23 स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे, विद्युत यंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असून सप्टेंबर पर्यंत ही कामे पूर्ण करून चाचणी घेण्यात येणार आहे। त्यानंतर लगेच प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे। चाचणी यशस्वी झाल्यानंतर मार्च 2026 पर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावण्यास सुरुवात होणार आहे। मान, क्वाड्रॉन, इन्फोसिस फेज 2, डोहलर, विप्रो, पल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बानेरगाव, बानेर, भारतीय कृषी संशोधन संस्था, सकाळनगर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय अशी 23 स्थानके आहेत। 11 स्थानकांवर सरकते जिने, प्रतीक्षालय, आसन क्षमता, व्यापारी संकुल, ठराविक वाहनांसाठी नियोजन। हिंजवडी ते शिवाजीनगर या 23.3 किलोमीटर मेट्रो प्रकल्पाचे काम 85% जास्त झाले असून सप्टेंबर महिन्यापर्यंत चाचणी घेऊन त्रुटी, अडथळे दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील मेट्रो असल्याने एकाच टप्प्यात हिंजवडी ते न्यायालय या स्थानकांपर्यंत मेट्रो सुरू करणार आहे। मार्च 2026 पर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे, असे रिनाज पठाण, मुख्य अभियंता PMRDA यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।